नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलंय। बीडमधील आवदा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी म्हणजे 14 जानेवारीला मोठा धक्का बसला। सरपंच हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत कराडवर काल मोका लावण्यात आला। यानंतर परळीत मोठा राडा पाहायला मिळाला। कराड समर्थकांनी आणि महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला आहे। अशातच मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आजही परळीत तणावपूर्ण शांतता पाहावयास मिळत आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तसेच वाल्मिक कराडवर मोका लावल्यानंतर त्याच्या बायकोने प्रचंड आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे। या प्रकरणात निव्वळ जातीयवाद होत असल्याचं तिने म्हटलं आहे। तसेच कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावर म्हणजेच वाल्मिक कराडवर केवळ दबावातून कारवाई केली जात आहे। मात्र हे सर्व प्रकरण अतिशय अयोग्य असल्याचं वाल्मिक कराडच्या पत्नीने म्हटलंय। याशिवाय त्यांच्या म्हणजेच वाल्मिक कराडचा खंडणी आणि खून प्रकरणात कुठलाही सहभाग नाही, परंतु हे आंदोलन आणि वेठीस धरून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होणार असेल तर हा प्रकार अजिबात चांगला नाही। कारण आता त्यांच्यावर जाणून बुजून कारवाई करायला लावणार असतील तर हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे, असं वाल्मिक कराड यांच्या पत्नी म्हणाल्या आहेत। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका मोका लावणे म्हणजे काय, तर पाहूयात सविस्तर। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोका लावण्यात आला आहे। तर मोका कायदा म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अशी त्याची व्याख्या आहे। एकापेक्षा जास्त गुन्हेगार गुन्ह्यात असल्यावरच मोका लावला जातो। सर्वात विशेष म्हणजे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो। अपहरण, हत्या, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोका लावला जातो। गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोका लावला जात नाही, मात्र जेव्हा गुन्ह्यात एकापेक्षा जास्त म्हणजे टोळी असेल तर मोका लावला जातो। यात एक विशेष अट आहे, ती म्हणजे यातील आरोपींपैकी एकावर मागील 10 वर्षात 2 गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेलं पाहिजे। सर्वात विशेष म्हणजे हे बंधनकारक आहे। मोकामधील तपास पोलीस आयुक्तालय हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त करतात, तर पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपाधीक्षक तपास करतात। मोका लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांची मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतरच मोकाची कारवाई केली जाते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।